नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण आलो आहे PNG ज्वेलर्स वाघोली या ब्रँचमध्ये. तर आपण आज इयरिंग्स आणि रिंग्स आणि असं बरेच काही व्हरायटी पाहणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार ताई. हो. आम्हाला सांगा ना, कमी वजनाच्या वगैरे रिंग्स वगैरे लग्नासाठी वगैरे. यात आपल्याकडे बघा लाईट वेट मध्ये 1-1.5 ग्रॅम पासून स्टार्ट होतात. 1.25 ग्रॅम 1.5 ग्रॅम पर्यंत हे कास्टिंग मध्ये रिंग असतात. अच्छा, ही 1.25 ग्रॅम 1.25 पासून आहे ग्रॅम ना? हो. जसं लाईट वेट मध्ये आपल्याकडे ज्वेलरी मिळून जाते 10 कमी वजनामध्ये होते. एडी स्टोन मध्ये आहेत. हे पण 1.5 ग्रॅम मध्येच आहे. अच्छा, साईज नुसार ते वजन वगैरे वाढू शकतात नाही. वेगवेगळ्या साईज लाईट वेट मध्ये लाईट वेट 1.25 ग्रॅम 1 ग्रॅम पर्यंत. अच्छा, म्हणजे ह्या सगळ्या 1.25 ग्रॅम 1.5 ग्रॅमच्या आसपास. 1.5-2 ग्रॅम म्हणजे जास्त कमी आहेत. पूर्ण असं पूर्ण डॉट नाही. आता ह्या किती वजनामध्ये येत आहे? हे पण तसेच आहेत. 2 ग्रॅम 2.5 ग्रॅम पासून स्टार्ट आहे. हे 2 ग्रॅम पासून आहे. लाईट वेट आहे. आणि स्टोन मध्ये जर बघितलं हे पण 2-2.5 ग्रॅम पासून आहे. 2 ग्रॅम 800. म्हणजे साईज नुसार आपलं वजन वगैरे वाढू शकतात याचं रिंगचं. आणि अशी बँड मध्ये जर बघितले तर हे थोड्या हेवी जातात. पण रफ अँड टफ असतात वापरायला. ते आहे 4 ग्रॅम 300. अच्छा, हे डेली वापरू शकतो. डेली यूज साठी वापरू. हे पण डेली यूज करू शकतात. पण कसं हे रफ अँड टफ वापरू शकतात. आणि हेवी असतात. कुठं बेंड वगैरे होत नाही. टिकायला मजबूत असतात. याच्यात हे पण तसेच. हे आता नवीन आले CNC बँड आले. खाली कमी ह्याच्यात असतात आणि लाईट वेट असतात. हे पण जास्त वजन नाहीये. 2.25 ग्रॅमचीच आहे. अच्छा, 2.25 ग्रॅम मध्ये. 2 ग्रॅम 700 समजा. आणि ही किती ग्रॅम मध्ये? कुठले हे का? हे आहे. हे पण 1 ग्रॅम 800 मध्ये कास्टिंग मध्ये. अच्छा, 1 ग्रॅम लाईट वेट. 10 ग्रॅम 10 नंबर साईज आहे त्याची. अच्छा, साईज नुसार असतात ते. कमी जास्त. स्टोन मध्ये पण कमी याच्यात येतात. 4 ग्रॅम मध्ये. छान रफ अँड टफ. एडी स्टोन आहे त्याच्यामध्ये. ही पण डिझाईन खूप छान वाटते ना? हो, हे खूप छान आहे. त्यात दोघं फिनिशिंग आहे. मॅट आणि हाय पॉलिशचे आहे. कमीत कमी वजनामध्ये 1.25 ग्रॅम मध्येच आहे. 1.25 ग्रॅम मध्येच आहे. 15 नंबर साईज. समजा मोठ्यांना जर हवी असले तर बसू शकते. 15 नंबर साईज मध्ये. आणि छोट्यांची पाहिजे असेल तरी तर मग बनवून घ्यावं लागेल आपल्याला. तसे साईज अवेलेबल नसते. रिंग आणि बांगड्यांचे इश्यू येतो बँगल्स मधून. हे बघा, हे पण त्यातलीच आहे कास्टिंग मध्ये. कमी वजनात आहे. 2 ग्रॅम मध्येच आहे. अच्छा, तुम्हाला जशा हव्या असल्या तशा बनवून पण मिळतात आपल्याकडे. आणि ताई एक विचारायचं होतं, 18 कॅरेटचं भेटतं का सोनं तुमच्याकडे? 18 कॅरेट मध्ये असतं आपल्याकडे. डायमंड असतात. रिअल डायमंड. चेन जर घ्यायची असली प्लेन चेन मिळून जाते तुम्हाला 18 कॅरेट मध्ये. दुसऱ्या वस्तू नाही भेटणार. डायमंड मध्ये नेकलेस वगैरे असतात. 18 कॅरेट मध्ये. 18, 22, 24 कॅरेट भेटतं आपल्याकडे. अच्छा, त्याच्यामध्ये डायमंडची रिटर्न व्हॅल्यू पण आणि त्याला म्हणजे कसं असतं काय मजुरी वगैरे? मजुरी असते त्याला. ग्रॅम वाईज डिपेंड असते. 1-1.5 ग्रॅमच्या आत असलं तर 3750 फिक्स असते. त्याच्यावरती जर गेलं ग्रॅम वगैरे तर 2500 रुपये पर ग्रॅम. अच्छा, नेकलेस बँगल्स किंवा इयरिंग वगैरे काही असलं तरी त्याला 2500 रुपये पर ग्रॅम असतात. अच्छा, कारण आपण मागील व्हिडिओ केला होता ना तुमचा PNGचा, तर त्याच्यात एक कमेंट होती की 18 कॅरेटला किती नाही का मजुरी वगैरे लागेल. त्याच्यासाठी हा प्रश्न तुम्हाला मी विचारला. असतं आपल्याकडे 18 कॅरेट पर्यंत. फक्त 22 कॅरेट मध्ये ज्वेलरी असते हे. आणि ते डायमंड असले 18 कॅरेट मध्ये असतं. अच्छा, आता नवीन ताई आलेल्या आहेत. त्या लंचसाठी गेलेल्या आहे. तर नमस्कार ताई. तर आपण रिंग पॅटर्न मध्ये पाहणार आहोत. ह्या सगळ्या बँड रिंग मध्ये आहेत. ओके, बँड रिंग मध्ये वेगवेगळे कलेक्शन येतील. आता ह्या ज्या आहेत याचे सगळ्यांवरती नाव असतात. वेडिंग कलेक्शन मध्ये येतं. पण ह्या सगळ्या फक्त ग्लॉसी फिनिशिंग मध्ये येतात. याच्यामध्ये आणखी एक पॅटर्न येतो. जसं आजकाल तुम्हाला बँड रिंग मध्ये जास्त आवडेल. सगळ्या एम्बॉस डिझाईन मध्ये किंवा स्टोन मध्ये लोक कमी घालतात. तर आजकाल ह्या अशा जास्त करून CNC बँड मध्ये वगैरे वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये बनवल्या जातात. ह्या दिसायला छान अट्रॅक्टिव्ह दिसतात. आणि ह्या खूप ट्रेंडी आहेत आजकाल खूप. या सगळ्या एम्बॉस डिझाईन मध्ये जातात. हे जसं आपले घरातले पूर्वज वगैरे कोणी असतील ते एजेड लोक त्यांच्यासाठी हे बेस्ट दिसतात. ज्यांना मोठ्या म्हणजे लाईट वेट आणि दिसायला मोठ्या अशा जरा कलेक्शन मध्ये आवडत असेल त्यांच्यासाठी हे. आणि ह्या किती वजनामध्ये? हे तुम्हाला अगदी 2.5 ग्रॅम पासून तर
अच्छा. एक 1.5 तोळ्यापर्यंत पण बनवू शकता. डिझाईन जर तुम्हाला आवडली तशा तुम्ही त्याला बाय ऑर्डर करून घेऊ शकता. ऑर्डरला तुम्हाला जवळजवळ 15 दिवस लागतात. अच्छा. आणि ह्या किती वजनामध्ये? ह्यात सगळं तुम्हाला बँड रिंग भेटेल जवळजवळ 3.5-4 ग्रामपासून या चालू होतं. अच्छा. जसं तुमचं वेट असेल तर कोणाच्या बोटांचा साईज मोठा असतो 27-28 असं असतो. त्या हिशोबाने 11 ग्रॅम 12 ग्रॅमपर्यंत पण जातात. अच्छा. राशीच्या खड्यांच्या रिंगच्या आवड असतात घालायच्या. पण आता राशीचे खडे कसे असतात की तुम्हाला गुरुजींनी दिलेली आयडिया किंवा तुमच्या ग्रहांच्या नुसार प्रत्येक घालण्याचे वेळ सोयी सगळ्या ठरलेल्या असतात. पण बऱ्याच जणांना त्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही, पण घालायची आवड आहे. त्यासाठी या सगळ्या थोड्याशा आर्टिफिशियल टाईपमध्ये येतात. ह्यांना राशीचे खडे सांगता येत नाही, पण हे दिसायला अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर वाटतं. तर बरेच लोक असं पण घेऊन घालू शकतात. याच्यामध्ये एमराल्डमध्ये, रुबीमध्ये, ब्लू सफायर येलो सफायर, व्हाईट सफायरमध्ये सगळे तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन मिळतात. पासूनही सुरू होणाऱ्या रिंग्समध्ये आहे. परत याच्याबरोबर तुम्हाला हेवी कलेक्शन जसं जोधा रिंगमध्ये वगैरे येतं, तो पण कलेक्शन येतो आपल्याकडे. अच्छा. हे किती ग्राम पासून? हे सगळे 1.5 पासून चालू आहेत. 3-4 ग्रामपर्यंत फार फार तर या जातात. लाईट वेटमध्ये येतात, दिसायला सुंदर पण दिसतात, अट्रॅक्टिव्ह वाटतात. हो, रिच लुक वाटतं. हो. सगळं टॉप्स कलेक्शन याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे टॉप्स लावलेले दिसतात. हा झुमका पॅटर्न आहे कलकत्ती झुमकामध्ये. सगळे तुम्हाला टेम्पल झुमका, टेम्पल टॉप्समध्ये वगैरे हे तुम्हाला ट्रेडिशनल लुकमध्ये येतील. तुम्हाला लाईट वेटमध्ये जर घालायचं असेल अशा प्रकारे, स्टोनमध्ये जर घालायचं असेल हँगिंग पीसेस पण आहेत. आजकाल जसा ट्रेंड चालतो, बऱ्याच जणांना असं आवडतं की डेलीला तुम्ही हँगिंग घालू शकत नाही, तर याच्यामध्ये तुम्हाला 2 in 1 मध्ये पण येतं. म्हणजे हा जो वरचा टॉप असतो हा तुम्ही रिमूव्ह करू शकता. म्हणजे हे लटकन तुम्ही काढून डेली यूज टॉपसाठी ठेवू शकता. तर हे 2 in 1 मध्ये झालं. कधी पार्टीवेअर वगैरे काही असेल तर तुम्ही हँगिंग वापस जॉईन करू शकता. असं आहे. आणि हे किती वजनामध्ये? जास्त नाही आहे ते. तुम्हाला 3-3.5 ग्रामपासून चालू होतात. ते अगदी 7-8 ग्रामपर्यंत पण चालतात. हे सगळे वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये येतात तुम्हाला. ज्यांची जशी हेल्थ आहे, टॉल जर असेल तर ते दिसायला छान सुंदर दिसतं. आणि हे सुंदर वाटते. हे किती वजनामध्ये? हा 5.5चा आहे. 5.5. हा थोडा ऍक्च्युली भरीवमध्ये जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये जे स्क्वेअर डिझाईन केले ना त्याच्यामध्ये, आणि हे जे छोटे छोटे आहेत त्याच्यामध्ये जास्त वेट त्याला हे केलेलं आहे. बरोबर. त्याचे जे कड्या आहेत त्या कड्या पण थोड्याशा थिकनेसमध्ये घेतलेल्या आहेत, म्हणजे ते अगदी गळून पटकन पडता नाही त्यासाठी. आणि ह्याच्यात फक्त अशी साखळी पण आपण बनवून घेऊ शकतो. हे फक्त साखळीमध्ये, किंवा तुम्ही फक्त पूर्ण असं साखळी ठेवून खाली फक्त 2-3 राऊंड पण लावू शकता. ते दिसायला पण छान दिसतं, लाईट वेट पण दिसतं, लॉंग पण दिसतं. यांच्यामध्ये हे सगळ्या एवढ्या डिझाईन्स आहेत. बरोबरच तुम्हाला जर इयरिंग्समध्येच बघायचं असेल, हे इयरिंग पॅटर्न पण आहेत. इयरिंग्समध्ये हे तुम्हाला छोटे टॉप्स टाईप आहे, जे टिकटॉकचे आजकाल जास्त चालतात. लोकांना ट्रेंडी वाटतात, पटकन काढा पटकन घाला, इझी रुटीन आहे ते. नथीचे पण कलेक्शन छान आहे ना ब्रायडलसाठी. याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे नथ येतील. काशीबाई नथ आहे, परत त्या सगळ्या भेटतात. सगळ्या तुम्हाला जशा आवडतील तशामध्ये. फॅन्सी नथमध्ये येते, प्रेसिंगची नथ वेगळी येईल, घालण्याची नथ वेगळी येईल. याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे प्रकार. प्लस तुमच्याकडे जर का काही युनिक डिझाईन असेल तर तेही आपण तुम्हाला बाय ऑर्डर करून देऊ शकतो. अच्छा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला हेवीपासून तर लाईट वेटपर्यंत सगळे सेट मिळतील. हे जवळजवळ तुम्हाला 3-4 ग्रामपासून पण चालू होतात. इयरिंग्स आणि पेंडेंट दोन्ही पण. त्याच्यामध्ये लाईट वेट 3-4 ग्रामपासूनही पेंडेंट पूर्ण सेट आपण यूज करू शकतो. हे तुमच्याकडे चेन असेल वेल गुड, नसेल तर अगदी लाईट वेटमध्ये तुम्ही 3.5-4 ग्रामपासून पण चेन घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये दिसायला पण सुंदर दिसतं, पूर्ण सेटही कम्प्लीट होतो. मुलींसाठी बेस्ट आहे. तुम्हाला जर का घरातच मुलींना गिफ्ट वगैरे करायचं असेल, खूप जास्त आजकाल हेवीचा ट्रेंड राहिलेला नाही. जास्त करून मुली तर ऑफिस वेअर असतील किंवा कॉलेजला जाणाऱ्या लाईट वेटच घालतात, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. सुंकली पॅटर्न आहेत. जसं 1-1.5 वर्षाचा जर मुलगा असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला हे घालायला छान दिसतात. मुली जर असतील तर त्याच्यामध्ये छोट्या प्रमाणामध्ये पण घालू शकता. हे सिंगल बाळीमध्ये आहेत, पुणेरी बाळीमध्ये आहेत, हे स्टोन बाळीमध्ये, असे वेगवेगळ्या प्रकारमध्ये ह्याच्यामध्ये बाळी येतात. ही स्टोन बाळी आहे, याच्याबरोबर रुद्राक्ष बाळी पण येते. आता ती सध्या नाही, अक्षय तृतीयाला ते सगळं सेल झालेलं. आणि हे किती ग्राममध्ये स्टार्टिंग? ह्या पण तुम्हाला अगदी अर्ध्या ग्रामपासून स्टार्ट होतात.
अर्धा ग्राम हो. पासून स्टार्ट होतात ना. अर्ध्या ग्रामपासूनच येते. आणि ह्याच्यामध्ये किती ग्राम पासून येतं? हे पण तुम्हाला Same. 700-800 मिलीपासून स्टार्ट होतात. हे पण जास्त वेटेड नसतात. अगदी 2 ग्रॅमपर्यंत तुम्हाला हे मिळून जातं. मिळून जातं. सुविधारा पॅटर्नमध्ये सुंदर हा जो pattern आहे हा मागे त्याला स्क्रू आहे लॉंग टाईपमध्ये. हां. मी तुम्हाला दाखवू शकते. अच्छा, म्हणजे हे मागून लावायचं आहे. हो, मागून लावायचं आहे. हे जे आहे इथून हे तुम्ही कानात टाकून मग तुम्ही घालू शकता. हो. हा समोरचा पॅटर्न असेल, हम्म. हा मागून येईल तुम्हाला. आणि मागे स्क्रू आहे ना त्याला. हा कसा इथे समोर टॉप दिसेल आणि मागून तुम्हाला कानात येईल. हम्म. तर याची पूर्ण डिझाईन तुम्ही घेऊ शकता. हम्म. हे पण ट्रेंडी अट्रॅक्टिव्ह दिसायला लुक छान येतो लुक त्याचा. छान वाटतं. आणि त्याच किती वजनापासून आहे? हे नाही जास्त, हे 1.25 ग्रामचं आहे. 1.25 ग्रामचं ना. पण छान वाटते ती डिझाईन, पण लाईट वेट आहे खूप. लाईट वेट एकदम. आता आपण झुमक्यांमध्ये पाहतो ना. हे सगळे कलकत्ती झुमक्यामध्ये आहेत. अच्छा. यांच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न येतील. समजा आता कोणाला जर का हे रोवरचे टॉप्स नको असतील, फक्त लटकन, आता बऱ्याच जणांकडे टॉप्स असतात, Tops असतात. तर त्यांना लटकन हवे असेल तर फक्त लटकन पण आपल्याकडे अवेलेबल असतात. अच्छा. व कारण हे layers लटकन खूप मध्ये सुंदर वाटतं. हो, ते दिसायला पण छान आणि अगदी लाईट वेट डिझाईनमध्ये पण येतात. हो. म्हणजे हे फक्त 3.5 ग्रॅमचा आहे. 3.5 ग्राम ना. याच्याबरोबर जर का तुमच्याकडं तुमच्या घरी टॉप्स असेल तर तो पूर्ण सेट तुम्हाला तयार होतो. तो एक डिझाईन झाला. याच्यामध्ये परत डबल लेअर, 3 लेअर्स असे पण येतात लटकनमध्ये. लेअर वाढतात. हो, लेअर वाढतात. हे झालं टेम्पलमध्ये. हे टेम्पलचे पण भेटतात का फक्त हो, खालचे? टेम्पलमध्ये पण येतात. तुम्हाला जर लटकनच हवे असेल तर फक्त लटकन पण आपण अवेलेबल करून देऊ शकतो. अच्छा. हा पूर्ण सेट पूर्ण म्हणजे हा असा सेट आहे ना, आपण हा पाहिला होता तसाच असं. आहे. अच्छा, सुंदर आहे एकदम. एवढ्या कमी वजनामध्ये ते पण. हा 5 ग्राममधला आहे. अच्छा. हा किती ग्राम? हा पण 5.5 आहे. 5.5. सॉरी 3.5. 3.5 ना. हो, तो एकदम हॉलो पॅटर्नमध्ये आहे. डिझाईन त्याला ब्रॉड केलेलं आहे. लाईट Broad. वेटमध्ये मोठा दिसणारा दागिना. हो, आणि लुक एकदम रिच हो, वाटतं. वेगळा आणि त्याचे हे पण बघा ना, असं गोल्डच वाटतं. कॉमन नाही आहे. म्हणजे तुम्ही जर का Common इयरिंग नाही. ट्राय जरी केलं तर तुमचा हा कान पूर्ण फिलअप होऊ शकतो. तर तो दिसायला छान दिसतो. हो. हे सगळे हेवी वेटमध्ये. आता कोणाकडे मोठे मोठे 10 वगैरे तोळ्यांचे मंगळसूत्र असतील त्याच्यावरती हे सूट होतात ते. सूट पण होतात, दिसायला छान पण दिसतात. हो. सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीत बनवलेलं आहे. ज्यांना जास्त कलरफुल आवडत नाही त्यांना फक्त गोल्डचेच घुंगरू लावून दिलेले आहेत. आणि ज्यांना कलरफुल आवडतं त्यांच्यासाठी अशा वेगवेगळ्या टाईपमध्ये मणी पण लावून मिळतात. ते दिसायला पण छान दिसतात. त्याच्यामध्ये जे काम आहे तुमचं एकदम कोरीव काम, त्याच्याबरोबर जर पोटार स्टोन दिलेला आहे त्याचा लुक, अशाच मध्ये जर का तुम्हाला हे डिझाईन नाहीच आवडत आहे, येलो गोल्डमध्ये करायचं, तर तेही तुम्हाला बाय ऑर्डर मिळू शकता. अच्छा. हे याच्यामध्ये तुम्हाला सगळे लेडीज ब्रेसलेट आहे. आता हे जे आहे हे सगळे चेन पॅटर्नमध्ये आहे. अच्छा. याच्यामध्ये स्टोन ब्रेसलेट पण आहेत. याच्यामध्ये मॅट फिनिश आणि ग्लॉसी फिनिशिंगमध्ये पण आहेत. सगळे फॅन्सी टाईपमध्ये. हे 2 कलरमध्ये दिसतात. बरेच लोकांना प्रश्न पडतो की हे गोल्ड आहे की नाही, पण हा पण गोल्डच आहे. हे फक्त मॅट फिनिशिंग दिली आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळे ग्लॉसी फिनिशिंगमध्ये आहेत. हे सगळ्यात लाईट वेट ब्रेसलेट आहे. हे पण लेडीजच आहे. हे अगदी 2.5-3 ग्रॅमपासून पण सुरू होतात. अच्छा, हे 2.5-3 ग्रॅम मध्ये सुरू खूप होतं. लाईट वेट चेन आणि मधून एक मणीची डिझाईन दिलेली आहे त्याला. तर हे 2.5-3 ग्रॅमपासून स्टार्ट होऊन ते तुम्हाला अगदी तुमच्या आवडीनुसार तुम्ही बाय ऑर्डर करून 1-1.5 तोळ्याचं सुद्धा बनवू शकता. आता याच्यामध्ये हा जो पॅटर्न आहे हा कडा ब्रेसलेटमध्ये जातो. आजकाल हे खूप ट्रेंडी चाललेलं आहे, लोकांना खूप आवडतं. हे ओव्हल शेपमध्ये येतं. बऱ्याच जणांना वॉच बेल्ट म्हणून पण यूज होतो. आजकाल लोक वॉच घालतात त्याच्या मागे एक बेल्ट लावतात, त्याच्यासाठी पण हे यूज होतात. हे दिसायला युनिक पण दिसतात, थोडं स्टायलिश लुक पण येतं. स्पेशली हे वर्किंग वुमन्स वगैरे असतील तर ते त्यांच्यासाठी जास्त छान दिसतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे हे रोडियम पॉलिशिंगमध्ये आलेलं आहे. ते पण एकदम लाईट वेट दिसायला सुंदर आहे. हे पण तुम्ही वॉच बेल्ट म्हणून यूज करू शकता किंवा अदरवाईज सिंगल ब्रेसलेट म्हणून पण यूज करू शकता. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईन्स आहेत. खूपच
पातळ असेल लेडीज मुलगीच असेल कॉलेजची तिच्यासाठी असा लाईट वेट, आणि जर का हेवी असेल थोडी डॉमिनेटिंग पर्सन तिच्यासाठी हा थोडा ब्रॉड टाईपमध्ये छान दिसेल. हो. आणि हे स्टार्टिंग किती वाजल्यापासून? हे पण तुम्हाला जवळजवळ 8-9 ग्रॅमपासून स्टार्ट होतात. अच्छा. हो, जितके कडा ब्रेसलेट आहे ते तुम्हाला जवळजवळ 8 ते 9 ग्रॅमपासून स्टार्टिंग रेंज आहे. आणि जितके तुम्हाला चेन ब्रेसलेट आहे लाईट वेट हे तुम्हाला 2.5-3 ग्रॅमपासून पण स्टार्ट आहे. आता त्यातल्या त्यात हा एक आहे, हा मेन्समध्ये जातो. हा मेन्स काढा आहे, पण हा जो आहे हा खूप मजबूत आहे. हा हाती बनवलेला असतो. याला मेकिंग चार्जेस सगळ्यात कमी असतात. अच्छा. म्हणजे बाकी जे तुम्ही आहे त्यांना 17, 15.5, 16.5 पण येते, पण ह्याला फक्त 6.5% असते. अच्छा. तर हा ॲज अ इन्व्हेस्टमेंट आणि डेली यूजसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. आणि हे किती? हा जवळजवळ 3 तोळ्यापासून स्टार्ट होतो. 3 तोळ्यापासून स्टार्ट होतं. आणि ते पण डिझाईन दाखव. हे पण छान वाटतात आहे ना. हे सगळे मेन्स ब्रेसलेटमध्ये येतील. आता हे जे आहे हे भरीवमध्ये आहेत. हे जवळजवळ तुम्हाला 2 तोळे किंवा असंच जर तुम्हाला पूर्णच भरीव हवा असेल तर हा 5 तोळ्यापर्यंत पण सेम डिझाईनमध्ये जातो. हा एक झाला. हा पण ट्रेंडी आहे, जो दिसायला कुठून असं मध्ये डिझाईन असं मोकळी नाही आहे की ती तुम्हाला स्टोनच आहे पडणारी किंवा सुटसुटीत आहे असं काही नाही. हे दोन्ही साईडने सेम आहे, दिसायला छान लुक आहे त्याचा. प्लस आजकाल कोणाला स्टोनमध्ये आवडतात तर ह्या मधून तुम्हाला स्टोनचे डिझाईन्स प्लस तुम्हाला ग्लॉसी स्टोन आणि मॅट फिनिशिंगमध्ये वेगळ्या अट्रॅक्टिव्ह टाईपमध्ये तुम्हाला डिझायनर बनवून दिलेला आहे. आता हे जे आहे हा अगदी लाईट वेट आहे, म्हणजे हा फक्त 11 ग्रॅमचा आहे. लांबून बघताना असं वाटतं हे जवळजवळ 2 ते 3 तोळ्याचं आहे. खूप लाईट वेट आहे, तुम्ही बघू शकता. लाईट वेट आहे एकदम. खरंच दिसताना असं जास्त वाटतं, पण वेट एकदम असं एवढं नाही वाटत आहे. जास्त नाही. ज्यांना खूप लाईट वेट घालायची हौस असेल त्यांच्यापैकी हे तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये अजूनही डिझाईन्स आहे, मी त्या पण तुम्हाला दाखवते. सगळ्या डिझाईन्स आहेत. आता ह्या ज्या आहेत या तुम्ही ऑफिस वेअरसाठी सरांना जर घ्यायचं असेल तर हा पूर्ण फ्लेक्झिबल आहे, म्हणजे कुठून तुम्हाला असं ते वाकून तुटायची वगैरे भीती नाही आहे. तर हा तुम्ही पूर्ण ब्रॉड स्ट्रेंथ पण आहे, त्याला चांगली वेट पण चांगला आहे. हा डेली यूजसाठी तुम्ही घेऊ शकता. अच्छा. हे किती वजनामध्ये? हा तुम्हाला जवळजवळ जातो 17 ग्रॅमपासून. 17 ग्रॅम तर तुम्ही 2 तोळे 3 तोळे जसं तुम्हाला आवड असेल तशी तुम्ही बनवू शकता. हा दिसायला ब्रॉड आहे पण खूप जास्त लाईट वेट आहे, कारण हा जास्त वजनात नाही बनवलेला. हा हॉलो टाईपमध्ये बनवलेला आहे. मागून पोकळ असा आणि समोरून दिसणारा असा भरीव टाईप. तर हा 2 तोळ्यापर्यंत बनवलेला आहे, पण हातात घेतलं तर असं वाटतं त्याला की तो 3-4 तोळ्याचा आहे. खूप लाईट वेट एकदम. हा पण खूप लाईट वेट आहे. हा पण फक्त 1 तोळ्यात आहे, हॉलो टाईपमध्ये आहे. हा पण लाईट वेटच आहे. तर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल, तुम्हाला त्यांचं साईजच माहीत नाही आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही त्यांना हा ॲडजस्टेबल ब्रेसलेट देऊ शकता, जेणेकरून ते स्वतःहून कमी जास्त साईज करू शकतील. हो, हे गिफ्टसाठी ना. हे किती वजनामध्ये? हे पण तुम्हाला 5 तोळ्यापासून 4 ग्राम 5 ग्रामपासून स्टार्ट होतं. ह्याच्याबरोबर हा असा गोल असतो, म्हणजे याच्यामध्ये रबर प्रिंट असते, ते तुम्हाला कमी जास्त करायला ॲडजस्टेबल होऊ शकतं. हे दिसायला छान दिसतं, तुम्ही वेअर करून बघू शकता. तिथून पूर्ण आपण ॲडजस्ट करू शकतो. छान वाटतं. याच्यामध्ये तुम्हाला टेम्पलचे मोठ्या दागिन्यांपासून तर कलकत्तीचे पट्टी मंगळसूत्र, लाईटवेट मंगळसूत्र, साखळी मंगळसूत्र सगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला मिळतील. सगळे वेगवेगळे सेट आहेत. आता हे सगळे स्ट्रिंगमध्ये आहेत. यांच्याबरोबर तुम्ही तुमच्या आवडीने वाटीमणी किंवा पेंडेंट स्वतःहून जसं तुम्हाला आवडेल तसं अटॅच करू शकता. जसं बरेचसे कस्टमर आहेत ज्यांना फक्त मंगळसूत्र, आता हा जर मी दाखवलाच, याच्याबरोबर काही जणांचं असं होतं की फक्त पट्टीच आवडली आणि वाटीमणी नाही आवडत आहे, तर आम्ही त्याच्याऐवजी दुसरं काही लावू शकतो का? तर हा एक ऑप्शन म्हणून सगळे स्ट्रिंगमध्ये पण तुम्हाला येतात की तुमच्या आवडीची तुम्ही स्ट्रिंग आणि तुमच्याच आवडीचं तुम्ही
वाटीमणी किंवा पेंडेंट लावू शकता. आणि हे किती वजनामध्ये? हे सगळे 2.5 ते 3 तोळ्यापासून आहे. लाईट वेटमध्ये जे पेंडेंट सेटमध्ये येतील हे सगळे 6.5 ग्रामपासून पण चालू होतात. अच्छा. सगळे स्टायलिश आहेत. डेली यूजसाठी जे वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्यासाठी हे उपयोगी पडतं. हो. हे 6.5 ग्रॅमपासून आहे ना? 6.5-7 ग्रामपासून पण येतात. खूपच लाईट वेट जर बघितलं तसं जर पाहिलं तर मंगळसूत्र तुम्हाला 4 ग्रामपासूनही मिळेल. अच्छा. 4 4 ग्रामपासून सुद्धा मिळतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बाय ऑर्डर पण करून घेऊ शकता. तुम्हाला किती ग्रामचं पाहिजे तसंही तुम्ही करून घेऊ शकता. हा 11-12 ग्रामपासून स्टार्ट होतो, म्हणजे 1 तोळ्यापासून हे सगळे स्टार्ट होतात. 1 तोळ्यापासून? हां. आता हा जो आहे याच्यामध्ये हा पूर्ण फॅन्सी लुकमध्ये हा 4 ग्रामचा आहे पूर्ण. 4 ग्राममध्ये ना? याच्यामध्ये काही वाटीमणी वगैरे हे ते लावायची गरज पडत नाही. याच्यामध्ये पेंडेंटच आहेत अशा पद्धतीचे. हे दिसायला छान दिसतात. लाईट वेट आहे जास्त, म्हणजे जितकेही लेडीज सगळ्या ऑफिस जॉईन वगैरे करतात त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे की तुम्ही डेली यूज करू शकता. हे सगळे फॅन्सीमध्ये. हा 11.5 ग्रामचा आहे. हा 7.5 ग्रामचा आहे. ह्याचा पण लुक छान ट्रेंडी आहे, लाईट वेट आहे, दिसायला सुंदर वाटतं एकदम. आणि हे किती ग्राम मध्ये? ही स्ट्रिंग फक्त 8 ग्रॅमची आहे. 8 ग्रॅमच्या स्ट्रिंगला तुम्ही काही जॉईन करू शकता. वाटीमणी हवी असेल वाटीमणी, पेंडेंट हवा असेल पेंडेंट. याच्यामध्ये तुम्हाला स्टोन पेंडेंट पण ॲड करून देऊ शकतात. छान आहे. प्रत्येकाचा लुक वेगवेगळा आहे. आता यांना सगळ्यांना खालून पेंडेंट नाहीये, यांना फक्त मान्यांचं डिझाईन आहे, पण 2 लेयर्समध्ये दिसायला छान. यांना पण असं आहे की फक्त पूर्ण स्ट्रिंग आहे. आता बऱ्याच लोकांचं असं असतं की जितकी डिझाईन आहे त्याच्यामध्ये जितक्या साखळ्या आहेत ते तुटायची भीती आहे, खंडायची भीती आहे. तसं जी पूर्ण स्ट्रिंग आहे आणि फक्त खालीच तुम्हाला डिझाईन दिलेलं आहे मण्यांचा, तर त्याच्यामध्ये पण त्याचा वेगळा लुक येतो. आणि छान पण वाटतात. हा जो आहे हा थोडा वेगळा आहे. हा मुव्हिंग पेंडेंटचा पीस आहे. हा पेंडेंट एका जागी राहत नाही, असं पूर्ण हलू शकतो. म्हणजे ते तुम्हाला असं नाही की एकाच जागी राहून जसं बाकीचे चेन कसं पातळ होऊन जातात तसं नाही. हा पूर्ण असा मुव्हिंग असल्यामुळे हा पण खूप ट्रेंडी आहे, चालतो पण, कस्टमर्सला आवडतो पण खूप. रिच लुक वाटतो. त्याच्यामध्ये तुम्ही मोठ्या साईजचा पण बाय ऑर्डर करू शकता. याच्यापेक्षा छोटा हवा असेल तसंही घेऊ शकता. त्याचे डिझाईन्स आहे वेगवेगळ्या पद्धतीचे. तुम्हाला ह्याच्यामध्ये छोट्या वजनाचे पण आहेत. तर हा 7.5 ग्रॅमचा आहे. अशामध्येच तुम्हाला 5 ग्रॅमचे पण होते, पण सध्या नाही. सध्या अक्षय तृतीयेमुळे जितकं पण लाईट वेट होतं स्टॉक तो सगळं सेल होतं. 10 तोळ्यापासून सुरू आहेत. यांच्यामध्ये पेंडेंट लावलेले आहेत. यांच्यामध्ये सेम अट्रॅक्टिव्हमध्ये दिसायला हे वाटीमणीवाले बनवलेले आहेत. यांच्याबरोबर हा पूर्ण सेट तयार केलेला असतो. कोणत्याही कस्टमरला तो पूर्ण सेट कळून येतो की आपल्याला जर का लग्नाची खरेदी करायची आहे तर फक्त मंगळसूत्रासाठी येतात लोक, तर मंगळसूत्राबरोबर अजून काय घेता येईल आपल्याला, शॉर्ट नेकलेस किंवा त्याच्या मध्यंतरी अजून काही घालायला. कोणाला चोकरची आवड असते तर त्याच्याबरोबर मोठा मंगळसूत्र, परत छोटा मंगळसूत्र, परत चोकर, हा पूर्ण एक सेट झाला. याच्याबरोबर तुम्हाला जर बँगल्स घ्यायचे असतील, टेम्पलच्या बँगल्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. याच्याबरोबर तुम्ही जोधा रिंग वगैरे घेऊ शकता. ते मोठ्या रिंगमध्ये येतं, ते दिसायला पण छान आणि सुंदर वाटतं. आणि हे चोकर किती ग्रॅमपासून? चोकर तुम्हाला 1.5 तोळ्यापासून, 15 ते 16 ग्रामपासून स्टार्टिंग आहे. अच्छा. हे तुम्हाला आता जे मी तुम्हाला पेंडेंट तिकडे दाखवलं टेम्पल मधले, हा सगळा येलो गोल्ड मध्ये आहे. म्हणजे डिझाईन सेमच, फक्त येलो आणि त्याच्यामध्ये जे स्टोन आहेत. बऱ्याच जणांना स्टोन वगैरे आवडत नाही. हे विदाऊट स्टोन पण पूर्ण अखंड रोलिंगचं डिझाईन आहे त्याची. आणि हे नेकलेस किती? नेकलेस तुम्हाला जवळजवळ 5-6 ग्रामपासून चालू होतं. आता हा खूप लाईट वेट आहे. हा 6 ग्रामचा आहे. 6.5 ग्रामपासून पण चालू होतं. जुन्या काळी खूप ट्रेंडिंग. हे सगळे एम्बॉसचे नेकलेस आहेत. हे आपल्याला सुरुवातीपासून अगदी पारंपरिक आहेत आपल्यासाठी. आजकाल जर ट्रेंड बघितला तर तुम्ही असे टेम्पल नेकलेस, हे टेम्पलमध्ये हे लॉंग नेकलेस, त्याच्याबरोबर हे सगळे राजवाडी नेकलेस टाईपमध्ये. आता यांच्याबरोबर न्यू ट्रेंड म्हणून जर आले असेल तर एकतर ह्या माळा टाईप आलेल्या आहेत. हा सिंगल लॉंग नेकलेस आलेला आहे. यांच्याच बरोबर हे सगळे लाईट वेट दागिने आहेत. हे सगळे लाखी आहेत. यांच्या आतमध्ये लाख आहे. सगळे अँटिकमध्ये जातात. ते दिसायला मोठे, वजनाला कमी असणारे आणि लाईट वेट, दिसायला सुंदर. यांच्याबरोबर आता आलेला आहे हा तुर्किश पॅटर्नचा. हे पण जास्त जातात आजकाल. हे पण खूप. हा जो दागिना आहे हा तुम्ही ट्रेडिशनलीही यूज करू शकता आणि पार्टीवेअर म्हणून पण यूज करू शकता. हे दिसायला थोडं वेगळं लुक देतं. म्हणजे याची पॉलिशिंग थोडी वेगळी मिरर टाईप बनवलेली असते. तर हा पूर्ण कलेक्शनच हा तुर्किश पॅटर्नमध्ये जातो. अच्छा. हे किती
जवळ 2 तोळे, हा तर 2 तोळ्याचा आहे, तुम्हाला 10 ग्रॅमपासून पण मिळून जाईल. 11 ग्रॅमचा आहे हा पण, ते 11.5 ग्रॅमचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला असा बसरा डिझाईन पण मिळते, म्हणजे हा जो आहे लॉंग, याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपमध्ये डिझाईन मिळते. पूर्ण असं भरलेला जो येतो गळ्यापासून तो पण डिझाईन येतो. हा दिसायला पण खूप छान दिसतो. म्हणजे जसे आपले नेकलेस आहेत त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप फरक पडतो. हा पार्टीवेअर आणि ट्रेडिशनल दोन्हीमध्ये यूज करतात. ही टेम्पलची माळा आहे, याला गोकाक माळा म्हणतात. आता ही दिसायला इतकी हेवी वाटते, जर का आपण आपल्याला जर याचा अंदाज नसेल तर जवळजवळ असं वाटेल 2-3 तोळ्याची माळा आहे. पण तसं नाही, हे फक्त 1.5 तोळ्यामध्ये बनवलेलं आहे, कारण ही आतून लाखी आहे. त्याच्याबरोबर हे थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह, आजकाल जसं लग्न कार्यामध्ये शेरवानी वगैरे नवऱ्या मुलाला देतात, तसं मुलीला पण बरेच जणांना घागरा वगैरे द्यायची हौस असते, तर त्याच्यामध्ये हे दिसायला ब्रॉड असणारे दागिने सूट करतात. तर त्यासाठी हे असे कलेक्शन, किंवा जर का आपल्या काळाचे पूर्वीचे जर आपल्याला दागिने हवे असतील तर त्या पद्धतीत अशा टाईपमध्ये आणि असे हे पुतळी हारमध्ये छोटे छोटे बनवलेले असतात. तर हे पण दिसायला तुम्ही अगदी त्याला वेअर करून बघू शकता की ते तुमच्यावर कसे दिसतात, म्हणजे तुम्हाला पण त्याचा आयडिया येईल. हा एक गळ्यात घाला, त्याच्याबरोबर हा घाला, म्हणजे तुम्हाला त्याचा लुक पण माहीत पडेल. हे सगळे लाखी लाईट वेटमध्ये दिसायला मोठे दागिने आहेत. खूप सुंदर वाटतं ना गळ्यात घातलं. खूप सुंदर दिसतंय. म्हणजे हे 2 जरी असले ना लग्न हे कार्य, आपले पारंपरिक पद्धतीचे दागिने झाले की जसं आपण शालू घालतो किंवा नवारी घालतात. बऱ्याच जणांना आजकाल ट्रेंड आहे नवारीमध्येच लग्नाला थांबायचं, त्या लोकांसाठी हे दिसायला सुंदर. नऊवारीमध्ये खूप छान अगदी पारंपरिक जसे आपल्या पूर्वीच्या काळीचे असणारे दागिने दिसायला पेंडेंट मोठे, पण छान आहे. खूप छान आहे. होळीगार्ड पेंडेंट आहे, त्याला मोठ्या मानांचा दागिना आहे, वरती जो आहे पूर्ण नेकलेस. आता याच्यामध्ये तुम्हाला मी 4 प्रकारचे बँगल्स दाखवते. आपल्याकडे एकतर गोड पॅटर्नमध्ये, पाटली बांगडीमध्ये, टेम्पलमध्ये, परत ओकेजनली जे तुम्ही घालू शकाल त्याच्यामध्ये पण दाखवता येईल. हे जे आहे ते सगळं फॅन्सी बँगल्समध्ये आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे पॅटर्न मिळतील फॅन्सी बँगल्समध्ये, किंवा तुमच्याकडे काही डिझाईन्स असतील तर तसेही करून मिळतील. आणि हे कडा म्हणून पण हे गोटमध्ये आहेत, हे हॉलो गोटमध्ये. हॉलो गोट म्हणजे जे आतून पोकळ असतात त्याच्यामध्ये. आता बऱ्याच जणांना हे सिंगल घालायची पण हौस असते, तर तुम्ही त्याच्यामध्ये बाय ऑर्डर करून एकच मोठा सेम डिझाईनमध्ये बनवू शकता. कारण हे डेली यूजला नाही जात, हे ओकेजनली घातले जातात. अच्छा, हे किती वजनामध्ये? ते जवळजवळ तुम्हाला 25 ग्रॅमपासून चालू होतात, 25 ते 30 ग्रॅमपासून. हे जे आहेत हे पाटली बँगल्समध्ये आहे. पाटली बँगल्समध्ये आता ही ट्रेंड आहे सगळ्यात जुनी ट्रेंड, पण आजकाल त्याला फिनिशिंग इतकी छान आली आहे की आता वर्किंग वुमन्स पण याला घालतात. सिंगल जरी घातले, एक हातात घड्याळ एक हातात एक बँगल्स, तर ते दिसायला छान आणि अट्रॅक्टिव्ह पण वाटतं. प्लस याची स्पेशालिटी अशी आहे की हे वाकत नाहीत लवकर, कारण हे प्लेन असतात. शिवाय ते त्यांचं काम असतं की ते हाती बनवले असतात, तर ते दिसायला पण छान आणि टिकायला पण मजबूत असतात. ओकेजनली बँगल जातील, या तुम्ही डेली यूज करू शकत नाही, पण सगळ्यांचे डिझाईन सगळे वेगवेगळे असतात. हा जर पॅटर्न बघितला तुम्ही, हा स्क्रू पॅटर्नमध्ये आहे, वेगवेगळे बनवलेले असतात. हा जो पॅटर्न आहे हा पूर्ण भरीव आहे, म्हणजे याच्या आतमध्ये तुम्हाला पोकळ जागा नाही. याची डिझाईन वगैरे बनवण्यात थोडं वेगळा लुक दिलेला आहे त्याला. हा एक आहे, हा फॅन्सी आहे. याच्यामध्ये जी पोकळ जागा आहे, याच्यामध्ये इन फ्युचर तुम्ही घातलं तर ते वाकू नये किंवा खराब होऊ नये म्हणून याच्यामध्ये प्लास्टिकची बँगल लावून तुम्हाला दिली जाते, ज्याच्यामुळे तुम्ही घालताना किंवा काढताना ती शेपलेस होऊ नये. आणि ही पण डिझाईन खूप छान, ही पण डिझाईन खूप छान, म्हणजे ते अशी दिसायला अगदी भरीव वाटते. असं वाटतं की ती अगदी गोंफून बनवलेली. ती आहे लाईट वेटच, पण ती भरीव वाटते, खूप सुंदर वाटते. ही पण लाईट वेटच आहे, 22 ग्रॅम 135 याचं वजन आहे. अच्छा, आता 5 मिनिटापूर्वी जे मी तुम्हाला टेम्पलचे मोठे मंगळसूत्र दाखवले, जे 10 तोळ्याचे 5 तोळ्याचे येतात, त्यांच्याबरोबर सूट करणारे ह्या बँगल्स असतात. बाय सेट म्हणून तुम्ही हे
सूट करून घेऊ शकता. यांच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स कमी जास्त वजनात कशा हव्या तर बाय ऑर्डर करून मिळून जाते. हे सगळे डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये. हे बँगल्स ह्या मिरर लुकमध्ये येतात. ह्या पण आतून भरीव आहेत, त्यांना पण तुम्हाला आतून प्लास्टिक लावायची गरज पडत नाही. अच्छा, ह्या तर खूप सुंदर वाटतात ना. हो, ह्या तुम्हाला डेली यूजसाठी पण जातात. ह्या डेली यूजला पण तुम्ही घालू शकता. पूर्ण जर का प्लेन हवं असेल तर तसंही घालू शकता. आणि ह्याला म्हणजे दोन्ही घ्यावेच लागतात ना. हो, तुम्हाला जर का एक हवं असेल तर तुम्ही बाय ऑर्डर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपण एकही बँगल तुम्हाला बाय ऑर्डर करून देऊ शकतो. अच्छा, हे किती ग्राममध्ये? हे जवळजवळ 30 ग्रॅमपर्यंत जातात. 1.5 तोळ्यापर्यंत एक बँगल पडते त्याची. अच्छा, हा पूर्ण डायमंड सेक्शन आहे. नॅचरल डायमंड्सच्या बनवलेल्या सगळ्या ज्वेलरी आहे त्याच्यामध्ये. इथे तुम्हाला नेकलेस, मंगळसूत्र, पेंडंट सेट, इयरिंग्स, फिंगर रिंग्स, ब्रेसलेट्स सगळं काही अवेलेबल आहे. हे सगळं नॅचरल डायमंडमध्ये बनवलेले आहेत. यांच्या सगळ्यांच्या जे डिझाईन्स आहेत या लॅबद्वारे टेस्टेड बनवलेले असतात. अच्छा, आपल्याकडे जे डायमंड्स मिळतात त्यांची क्लॅरिटी आणि क्वालिटी सगळ्यात बेस्ट असते. EF-VVS क्लॅरिटीमध्ये हे डायमंड्स रिंग बनवलेले आहेत. इवन आपल्याकडे सगळेच आत्तापर्यंतचे एकही डायमंडची ज्वेलरी लो कॅटेगरीमध्ये आलेली नाही. सगळे EF-VVS, FG-VVS अशामध्येच बनवलेले असतात. टॉप 1 जे क्लॅरिटी आहे त्याच्यामध्येच आपल्याकडे सगळे दागिने आहेत. आणि हे किती ग्रॅममधून कसं काय? ह्या पण तुम्हाला 1.5 ग्रामपासून येतात. यांच्यामध्ये 2 डिवाइड असतात की ह्याला एकतर 18 कॅरेटचा गोल्ड यूज होतं. हे तुम्हाला 22 कॅरेटमध्ये बनवता येत नाही. म्हणजे माझ्याकडे नाही, कुठेच तुम्हाला 22 कॅरेटमध्ये रिअल डायमंड फिक्सिंग होत नाही. अच्छा, डायमंड फिक्सिंगला 18 कॅरेटच लागतं. प्लस याच्यामध्ये जे डायमंड्स येतात हे पण तुम्हाला इन फ्युचर जर सेल करायचं असेल, एक्सचेंज करायचं असेल तर ते दोन्हीही ऑप्शन आहेत. एक्सचेंज जर तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्हाला 100% असतं वेट टू वेट करंट रेटने. इन केस जर का तुम्हाला त्याचं कॅश करायचं असेल तर ते तुम्हाला 90% होतं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं आहे की आजकाल जसं नवीन डायमंड झालेले आहेत लॅब ग्राउंड वगैरे, तर बऱ्याच ठिकाणी त्यांचं रिसेल आहे आणि बऱ्याच ठिकाणी नाही आहे. पण तसं आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे नॅचरल पद्धतीचे आहेत सगळे, तर याचं तुम्हाला रिसेल पण होऊ शकतं आणि एक्सचेंज पण होऊ शकतं. अच्छा, येलो गोल्डमध्ये पण ही ज्वेलरी येते, पण आजकाल याचा रोज गोल्डमध्ये ट्रेंड जास्त आहे. म्हणजे ते दिसायला, आता तुम्ही जर काही रिंग घातली तर याच्यामध्ये तुम्हाला असं कळून येईल की वेगळा कलर, परत त्याच्यामध्ये डायमंडची विजिबिलिटी, दिसायला छान आणि ते थोडंसं रिच लुक देतं. कारण त्याच्यामध्ये रोज गोल्ड यूज झालेला आहे म्हणून सुंदर वाटते ना. येलो गोल्डमध्ये इतका त्याचं खास रिफ्लेक्शन येत नाही, दिसतं त्यात पण छान, पण याच्यामध्ये त्याचा रिच लुक येतो. लोकांनाही जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं. आणि ती किती ग्रॅममध्ये होती मी घातलेली? ही पण 1.5 ग्रॅमचीच आहे. याच्यामध्ये जवळजवळ 10 सेंटचे डायमंड्स आहेत. डायमंडचे पीसेस पण याच्यामध्ये नोट डाऊन असतात. 14 पीसेसचे डायमंड याच्यामध्ये. आणि असं नाही आहे की आपण याच्यामध्ये क्रश जो असतो डायमंडचा तो याच्यामध्ये टाकलेला असतो. इंडिव्हिज्युअली एक पीस तुम्ही काउंट करू शकता. त्याच्यामध्ये जितके पीस दिलेले आहेत ते तिथे मेन्शन पण असतात. आणि तुम्ही इन फ्युचर कधीही कुठेही टेस्ट केला तर तुम्ही ते नाही घ्यायला वाईट पण देतील. याच्यावरती जे हॉलमार्क असतं ते तुम्ही गुगलला सर्च करू शकता. याच्यामध्ये पूर्ण डिटेल असते. गुगलला पण याची पूर्ण डिटेल असते. म्हणून या गोष्टींमध्ये तुम्हाला कुठेही शंका ठेवण्यासारखं काहीच नाही. तर ते तुम्ही अगदी मनसोक्त घेऊ शकता, घालू शकता, तुमची हौसही पूर्ण करू शकता. पद्धतीमध्ये ब्रेसलेट्स आहे, चेन पेंडंट आहे, हे सगळे डिझाईन तुम्हाला मिळते. छान येते आणि हातात पण छान वाटतं. बऱ्याच लोकांना असं असतं की डायमंड खूप एक्सपेन्सिव्ह आहे. असं काही नाही, जितकं आपल्याला गोल्डला लागतं तितकंच आपल्याला डायमंडला पण लागतं. हाऊस म्हणूनही आपण घेऊ शकतो. फेस करायचं म्हणजे हा निघून जाईल. जास्त त्याला काही त्रास द्यायची गरज नाही. सुंदर एकदम. आणि हे किती वजनामध्ये असतो? हा जवळजवळ तुम्हाला जाईल 8.5 पासून चालू होईल. कारण 8.5 ग्रामचा त्याच्यामध्ये गोल्डच असेल. याच्यामध्ये डायमंड जर बघितलं तर 0.29 सेंटचे आहेत. म्हणजे हाफ कॅरेटपासून थोडे अजून कमी इतके त्याच्यामध्ये डायमंड आहे. डायमंडचे पीसेस पण त्याच्यामध्ये 48 पीसेस आहेत. अच्छा. आणि ह्याच्यात सुई दोऱ्याचं पण येतं का डायमंडमध्ये? सुई दोऱ्याचं आपल्याकडे अजून कलेक्शन आलेलं नाही आहे कधी. अच्छा. हे सगळं मेन्स रिंगमध्ये आहेत.
हे इयरिंग्समध्ये आहे, तिथे फिंगरिंग्समध्ये आहे, हे टॉप्स आहे ना ते इयरिंग्स आहेत, तिथे पण काही पेंडंट सेट आहेत, ते पण तुम्हाला आवडतील, बघू शकता. लाईटवेट ज्वेलरी म्हणून जास्त ट्रेंडमध्ये आहे, कारण आता लोकांना माहिती आहे की डायमंड पण तुम्हाला तितकंच प्रभावशाली आहे, ते तुम्हाला नुकसानदायी नाही आहे. म्हणजे हे तुम्ही एक्सचेंज करा, त्याला तुम्ही कॅशबॅक करा, परत तुम्ही डिझाईन चेंज करून पण घेऊ शकता. आणि हे स्टार्टिंग किती वजनापासून सुरू होतं? हे तुम्हाला 3-3.5 ग्रॅमपासून चालू होतं, अगदी 60-70 हजारापासून नाही तुम्हाला डायमंड मंगळसूत्र भेटून जाईल. हो, नेकलेसेस आहे, हा सगळ्यातला मध्ये जातो तो नेकलेस, दिसायला छान वाटतात. हे सगळे आहे शॉर्ट नेकलेसमध्ये. आणि हे किती ग्रॅमपासून आहे? 4.5. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि PNG ज्वेलर्स वाघोली या ब्रँचला नक्की व्हिजिट करा, खूप छान व्हरायटी आहे. बाय.